नमस्कार. डॉक्टर अविनाश बिनीवाले यांनी लिहिलेल्या आणि मुंबईच्या महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ या संस्थेनं प्रकाशित केलेल्या भाषा सौष्ठव या पुस्तकातील टोनल भाषांचे लेखन या 11व्या क्रमांकाच्या लेखाचे वाचन. वाचक स्वर शैलेश औटी. लेख क्रमांक 11. टोनल भाषांचे लेखन. टोन म्हणजे सूर. भाषेतला हा सूर उच्चारणात एखाद्या स्वराच्या आधारानं दाखवला जातो. प्राचीन काळात आपल्याकडे टोनल भाषा होत्या, आजही आहेत. त्या म्हणजे वैदिक भाषा. प्राचीन ग्रीक भाषा ही टोनल होती. आताची आधुनिक ग्रीक मात्र टोनल नाही. चीनमधल्या चीनी परिवारातल्या सर्व भाषा म्हणजे मंदारिन, केंटनीज, शियांग, मिन, गान, वू आणि हाका या आजही टोनल आहेत. गंमत म्हणजे चीनी भाषांच्या लेखनात टोन दाखवायची पद्धतच नाही. अर्थात चीनी भाषांच्या लेखनाचा मुळातच ध्वनीशी काही संबंध नसतो, तर टोनशी काय असणार. चीनी लेखन म्हणजे चित्रलेखन अथवा चित्ररेखन आहे. पण टोनल भाषांचं लेखन भारतात आपल्याला नवीन नाही. ऋग्वेदाची, यजुर्वेदाची भाषा टोनल आहे. विशेष म्हणजे वैदिक भाषांचा हा प्राचीन वारसा संस्कृतला मिळालाच नाही, किंवा तत्कालीन वेदोत्तर समाजाला वैदिक भाषांची टोनल सिस्टम अर्थात सूरपद्धती सोयीची वाटली नसावी, म्हणूनच त्यांनी ती विचारपूर्वक सोडली असावी. वैदिक स्वराघात जाण्याची आणखी काय कारणं असावीत. स्वराघात जाण्याची कारणं काहीही असोत, पण संस्कृत भाषा टोनल राहिली नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि मुख्यतः त्यामुळेच संस्कृत भाषा ही वैदिक भाषांपासून स्पष्टपणे वेगळी झाली. पाणिनी वैदिक आणि संस्कृत भाषांची त्यांच्या व्याकरणाची चर्चा करतो, पण वेदातले स्वराघात संस्कृतमध्ये का आले नाहीत ह्याबद्दल पाणिनी काहीच बोलत नाही. वैदिक भाषांहून संस्कृत भाषा निश्चितपणे वेगळी असल्यामुळेच संस्कृतबद्दल लिहिताना पाणिनी अगदी न चुकता इति भाषायाम असं म्हणतो, आणि वेदांच्या संदर्भात चर्चा असल्यास तो इति छंदसी असं म्हणतो. वैदिक भाषांमध्ये 3 टोन आहेत: स्वरित, उदात्त आणि अनुदात्त. वरचा सूर, मधला सूर आणि खालचा सूर. हे 3 टोन अथवा स्वर किंवा सूर लेखनात दाखवण्याची परंपरा ही तितकीच प्राचीन आहे. उदात्त स्वराला खूण नसते. अनुदात्त स्वराच्या खाली आडवी रेघ असते. आधुनिक लेखनात आपण अधोरेखित करायच्या शब्दाखाली अथवा अक्षराखाली आडवी रेघ मारतो, अगदी तशीच. स्वरिताला वरती उभी रेघ असते. वेद पठण करताना ते हातानं अथवा मानेनं दाखवण्याची ही पद्धत आहे. ऋग्वेदी ब्राह्मण हे स्वराघात मानेनं दाखवतात, तर यजुर्वेदी ब्राह्मण हे स्वराघात हातानं दाखवतात. मागधी, अर्धमागधी, पाली, शौरसेनी, महाराष्ट्री, पैशाची वगैरे प्राकृत भाषांमध्ये वैदिक भाषांमधले टोन आलेले नाहीत. काही विद्वानांना वाटतं की अगोदर प्राकृत भाषा होत्या आणि त्यातून संस्कृत ही कृत्रिम भाषा बनवली गेली. ह्या प्राकृत भाषा संस्कृतच्या किंवा वैदिक भाषांच्या अगोदरच्या अथवा आसपासच्या असत्या, तर त्यात कुठेतरी टोनबद्दल काहीतरी आलं असतं ना. थोडक्यात म्हणजे वैदिक भाषा, त्यानंतर संस्कृत आणि मग प्राकृत हा क्रमच बरोबर आहे. इंडो युरोपियन भाषांच्या परिवारातल्या पंजाबी आणि डोगरी ह्या 2 आधुनिक भारतीय भाषांमध्ये आजही सुस्वरता आहे, टोन आहे. एकच टोन आहे, पण तो लेखनात दाखवण्यासाठी पंजाबी आणि डोगरीत कोणतीही वेगळी व्यवस्था करण्याची आवश्यकता आजपर्यंत कधीही पडली नाही. कारण पंजाबीत आणि डोगरीत घ, झ, ढ, ध आणि भ हे 5 हकारयुक्त सघोष ध्वनी एस्पिरेटेड व्हॉइस्ड स्टॉप शब्दाच्या प्रारंभी आले, तरच बोलताना ते टोन अथवा सूर बदलून वरच्या पट्टीत अनुक्रमे क, च, ट, त, प असे उच्चारले जातात. म्हणजे मूळचा एस्पिरेटेड व्हॉइस्ड ध्वनी परिवर्तित होऊन तो अनएस्पिरेटेड व्हॉइसलेस बनतो. उदाहरणार्थ, धोबीदा कुत्ता न घरदा न घाटदा असं लेखन होईल, पण त्याचा उच्चार करताना मात्र शब्दारंभीच्या घ, झ, ढ, ध, भ ह्या ध्वनींचा उच्चार सूर बदलून होतो तो असा: धोबीदा कुत्ता न करदा न काटदा.
या पद्धतीमुळे पंजाबीत आणि डोगरीत वेगळ्या खुणा नसूनही सुस्पष्ट सूरलेखन करताना बोलणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला कसलीच अडचण येत नाही. भारतात उत्तर पूर्वांचलातल्या अनेक भाषांमध्ये टोन आहेत. 19व्या-20व्या शतकापर्यंत त्या भाषा लिहिण्याचा प्रश्नच कधी आला नव्हता. कधीकाळी तशीच काही गरज पडली तर आपदधर्म म्हणून आवश्यक त्या आदिवासी भाषेचं लेखन बंगाली लिपीत केलं जाई. कारण बोलण्यासाठी आणि लेखनासाठी असमिया अथवा बंगाली ह्या सुप्रतिष्ठित भाषा लिंग्वा फ्रँका म्हणून वापरत होत्या. गेल्या काही दशकात उत्तर पूर्वांचलातल्या स्थानिक भाषांचं जतन करण्याच्या दृष्टीनं की आपल्या वेगळ्या अस्मितेसाठी त्यांच्या लेखनाची गरज निर्माण झाली आहे. अरुणाचल प्रदेशातल्या निशी आणि आपातानी ह्या 2 महत्त्वाच्या भाषा आहेत. निशी ही तिथं संख्येनं सगळ्यात जास्त असलेल्या जमातीची भाषा आहे, तर आपातानी ही राज्यात संख्येनं अतिशय अल्प असलेल्या पण व्यवहारात आपलं वर्चस्व गाजवणाऱ्या शिक्षित आणि श्रीमंत असलेल्या आपातानी जमातीची भाषा आहे. योगायोगानं ह्या दोन्ही भाषांमध्ये 3 सूर आहेत. न्यूट्रल अर्थात सरळ, रायझिंग म्हणजे वरती जाणारा आणि फॉलिंग अथवा उतरता. धर्मप्रसारासाठी उत्तर पूर्वांचलात घुसलेल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी स्थानिक भाषांसाठी रोमन लिपीचा उपयोग करून लिहायला सुरुवात केली. पण हे सूर दाखवण्यासाठी त्यांनी लेखनात काहीच व्यवस्था केली नाही. कारण ते पाद्री भाषा वैज्ञानिक नव्हते किंवा ते युरोपीय अथवा अमेरिकी धर्मप्रचारक एखादी टोनल भाषा बोलणारेही नव्हते. त्यामुळे त्यांना टोनबद्दल काही कल्पनाच नव्हती. अगदी अलीकडच्या काळात काही मिशनऱ्यांनी आणि मैसूरूच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस म्हणजे भारतीय भाषा संस्थानानंही स्वरांवर अंशाप्रमाणे 1, 2, 3 असे बारीक आकडे वापरले आहेत. उदाहरणार्थ भारतीय भाषा संस्थानाचा आपातानी इंग्लिश हिंदी शब्दकोश. मी अनेक स्थानिकांना वैदिक खुणा वापरण्याचा सल्ला देतो, पण अद्यापि कोणीही त्यांचा वापर केलेला नाही. स्वराघाताच्या वैदिक खुणा श्रीलिपी, आकृती वगैरे बहुतेक सॉफ्टवेअरवाल्यांनी फार पूर्वीच विकसित केल्या आहेत. त्या खुणा प्रमाणित आहेत, सर्वत्र सहजपणे मिळतात, पण सॉफ्टवेअरवाल्यांनी आपल्या ह्या सोयीची पुरेशी जाहिरात केली नसावी. अंशाच्या जागी दिलेला आकडा फार बारीक होतो, त्यामुळे वाचकाला तो नीट दिसत नाही. ह्या उलट वैदिक खुणा अधिक स्पष्ट आहेत, वाचकाला त्या चटकन दिसतात आणि त्या संगणकावरही सहजपणे उपलब्ध आहेत. अशा अनेक सोयी असूनही वैदिक खुणा वापरल्या जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मुळात म्हणजे वैदिक खुणांची माहिती फारशी कोणाला नाही आणि वैदिक असा शब्द उच्चारताच त्याचा संबंध हिंदू धर्माशी आहे असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो आणि तथाकथित बुद्धिवादी भारतीयच वैदिक खुणांना जोरदार विरोध करायला सुरुवात करतात. अरुणाचल प्रदेशात एकदा एका ठिकाणी मी ह्या वैदिक खुणांचा उल्लेख केला आणि त्या वापरण्याचा सल्ला दिला, तेव्हा ते अधिकारी म्हणाले की आमचं काम डिक्शनरीचं आहे, त्यात आम्हाला तुमच्या धार्मिक खुणा नकोत. अलीकडेच इदुमिश्मी ह्या रोईंग भागातल्या एका भाषेचा शब्दकोश तयार होत आला आहे, पण त्यात इदुमिश्मीतले टोन दाखवलेच नाहीत. ज्या सुरावटीमुळे अर्थ बदलतो तीच गोष्ट ह्यात दाखवलेली नाही. देवाच्या कृपेनं कोणी गोरा अमेरिकन येऊन ह्यावर तोडगा काढेल असा कोशकारांचा दांडगा विश्वास असावा. ह्या आणि अशा स्वरूपाच्या कामात आपल्याकडच्या अभ्यासकांनी अधिक लक्ष घालावं. मैसूरूच्या भारतीय भाषा संस्थानासारख्या सरकारी संस्थांनी भारताभिमुख होऊन प्रसंगी आपलं वजन वापरावं, मोठ्या प्रमाणात भाषांशी संबंधित कामं करावीत अथवा शक्य असेल तिथं उत्साही अभ्यासकांकडून करवून घ्यावीत. मानव संसाधन खात्याच्या मंत्री महोदयांनी भाषा आणि लिपी ह्याबाबत आग्रही भूमिका घ्यावी. ह्या संदर्भात चीनी प्रकारातल्या भाषा देवनागरीत लिहिण्यासाठी आवश्यक त्या चिन्हांचा वापर करणं उपयुक्त ठरेल. मंदारिनमधले टोन खूप वेगळे आहेत आणि संख्येनंही अधिक आहेत. मंदारिनमध्ये 4 टोन आहेत, तर केंटनीजमध्ये 6 टोन आहेत. वाचकाला सहजपणे स्पष्टपणे दिसतील अशा खुणा कल्पकतेनं शोधायला हव्यात. इथंही वैदिक खुणा वापरता येतील का? वैदिक खुणांमधली प्लुताची खूण वापरता येईल का? हे सगळे पर्याय तपासून पाहता येतील. हे आव्हान आपण जितक्या लवकर स्वीकारू तितक्या लवकर देवनागरी लिपी आदर्श ध्वनिलिपी बनेल.
गेली सुमारे 70 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक कार्यकर्ते उत्तर पूर्वांचलातल्या अंतर्गत भागांमध्ये पोहोचून तिथं कार्य करत आहेत. त्या कार्यकर्त्यांना भाषाविषयक थोडंसं आवश्यक तेवढं प्रशिक्षण देऊन संघाला त्यांच्या मदतीनं भाषा विज्ञानाशी, मानवशास्त्राशी संबंधित अशी बरीच कामं करता येतील. विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांनाही थोड्या प्रशिक्षणानंतर अशी कार्य सहजपणे करता येतील. आपल्याकडं मनुष्यबळ खूप आहे, पण ते प्रशिक्षित नाही आणि ही उणीव आपण लवकरात लवकर दूर करायला पाहिजे.